होत आहेत बहुतेक. आपण 2 मिनिटं वाट पाहूयात. चालू करायचं का दादा? हॅलो. हॅलो. डिस्कनेक्ट केलं. तू बोलायचं, चालू करायचं विचार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांना आवाज येतोय? आवाज येतोय माझा? येतोय. हा, तर तुम्ही सांगत जा. मी विचारल्यानंतर मला बोलत त्याला म्हणजे मग लक्षात येतं माझ्या. हॅलो. हा, आवाज येतोय सगळ्यांना? हो हो, आवाज येतोय सगळ्यांना. चालू करायचं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद स्वरूपाय श्रीमद सद्गुरु साधू महाराज की जय. संताचार्य महाराज की जय. संत श्री जनार्दन स्वामी महाराज की जय. युगानंद स्वामी महाराज की जय. पुरुषोत्तमानंद स्वामी महाराज की जय. दामोदर स्वामी महाराज की जय. बापूर्पकेश्वानंद स्वामी महाराज नमो माहिती श्री गुरु परंपरा मलिका महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्षम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षिभूतम भावातीतं त्रिवृतं सद्गुरुं तं नमामि. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप दरुषणे हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. चालविली जलभिंची हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भ द्विजांचा हरविला, शांती रूप प्रकटला ज्ञानोबा माझा. ब्रह्म साम्राज्य टीका वर्णिली गीतेची टीका, विठोबाचा प्रणसखा ज्ञानोबा माझा. गुरु सेवेला गीतान शरणेका जनार्दन, त्रिलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परा प्रम्या प्रमदा विलासिया. नमो संसार तप सूर्या परमित परमगिर्या तरुणतर तुर्या लालंदीला. नमो जगदखिल पावना मंगलमणे धाना, सज्जन वन चंदना राजलिंगा.
नमो चतुर्चित चकोरचंद्रात्मा भो नरेंद्र श्रुतिसार समुद्राय मन्मथ धनवथा नमो सुभाव भजन भाजना भवेद भकुंभ भंजना विश्वोत भवगुण श्री गुरु राया तुमचा अनुग्रह गणेशो जय दे आपला सोरसो तय सारस्वती प्रवेशो बाळकाई हाती जय दैविके उदार वाचा जय उद्देशु दे अधिकाराचा सवनवरसा सुधाब्दीचा खबुलाभे आपली या स्नेहाची वागेश्वरी जरी मुखी अंगीकारी हो वाचस्पतीची करी प्रबंध होडा हा जठवा जयावरी झळके ही पद्मकुरु माथा पारुखे तो जीवची परितुके महेशेशी एवढे जे महिमेचे करणे देवाच्या बळे मानुनी कमणे काय सूर्याच्या अंगा उठणे लगिसी येऊता कल्पतरुवरी भोरा काय असे पाहुणे क्षीरसागरा कमणे वासी कापुरा सुवास देऊ चंदनाती कायसी चर्चावे अमृतात घेऊचे रांधावे गगनावरी भुवावे घरे जीवी तैसे श्री गुरुचे महिमा आकरिता के नसे साधन ते जाणून ज्ञान ज्ञान मन निवांत केले जरी प्रज्ञेची न्याथिलेपणे श्री गुरु सामर्थ्य रूप गुरु म्हणे तरी ते मोतिया भिंगणे तैसे होईल साडे पंधरिया रस्तवणी तैसे सुखीची बोलणी उगाची माथा ठिगे चरणी हे बळे पुंडरी कबर देव हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम भक्ताचे प्रतिगोधरी ससमरी नारायणे श्रीवरे मुक्ते ग्रंथली सामान्य मुने वेदांत विद्या करे माते शत्याधिकारिणी शतशते अष्टादशाध्यायनी सुते मी अनुसंगितो निशिदिनी गीते भवद्वेषिणी नमोस्तुते व्यासविशालबुद्धे फुलाविंदाय पुत्रनेत्रेण त्वया भारतेन पूर्ण प्रतिभागितो ज्ञानमय प्रतिभा प्रपन्नपारिजाता यतो द्रव्यद्रव्याय ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतहे नमः वसुदेव सुतां देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरी ओम. काल आपण सर्वांना ऐकू यायला ना मला हे देत विचारल्यानंतर. हो हॅलो हो, ऐकू यायला लागले. थोडस जवळ घ्या. आणखी जवळ घेऊ. हा आता जमलं का? हा हा, थोडा आवाज आवाज. येतो का? काय म्हणता आवाज वाढू? हा थोडासा. मॅक्सिमम आहे माझ्याकडे आवाज. बर ठीक आहे, हरकत नाही. हा नाही. काल आपण 50 ओव्यापर्यंत घेतलं होता, परंतु रात्री चिंतन केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की पहिली जी ओवी आहे आपली ओम नमो जे अध्याय प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुच गणेशो सकला अर्थमची प्रकाशो मने निवृत्ती दासू अवधारी जोज, यावर ते अजून थोडं बोलता येईल का? मी सद्गुरुनाथांशी हे केलं आणि त्यांचं असं आलं की आणखी याच्यावर बोला. तुमचं सगळ्यांचं मत काय आहे? हा, बोला दादा बोला. हं. हा, आधी आपण काय करू, आजच्या ज्या ओव्या आहेत 50 नंतर 30 ओवी घेऊ आणि मग त्या पहिल्या ओवीवर बोलू आपण, भाष्य करू. हा, हरी ओम श्री गणेशाय नमः. ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथियला व्यास बुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे मग ज्ञानाग्नी संपर्के गडशिळे विवेके पदाले परिपाके अमोदासे जे अपेक्षी जे विरक्ती सदानुभवी जे संती सोहम भावे परंगती रमिजे जेथ जे अकरणी जय भक्ती जे अकरणी जय भक्ती जे आदिवद्य श्री जगती ते भीष्म परवीर संगती म्हणितली कथा जे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मेशानी प्रशंसी जय जे सनकादिकी सुविजय आदरेशी. माझ्या सद्गुरुनाथांनी मला सांगितलं काय की
तू भगवद्गीता सोडण्याच्या भानगडीत पडू नकोस. तुला त्याच्यातलं ऊ सुद्धा कळणार नाही. ते आज्ञा शिरसाबंद मानली आणि भगवद्गीतेवरचं विवेचन मी यापुढे करणार नाही. हा, ज्ञानेश्वरीवर कर म्हणले, तुला जे बोलायचंय ते बोल म्हणून ज्ञानेश्वरीवर बोलत आहे. पहा ना भगवद्गीतेबद्दल काय सांगायला आहे. जैसे शारदीची चंद्रकळे माझी अमृत कन कोळे देवी चिती मने मवाळे चकोर तलगे या परी श्रोता अनुभवाली हे कथा अति हळुवार पण चित्ता नोनिया. आम्हाला सगळ्यांना विनंती करायला हे तुम्ही ही जी भगवद्गीतेची कथा आहे ते अंतःकरणपूर्वक ऐका. ऐकाल तर तुम्ही पात्र होता. ऐकणारच नाही पात्र कसे होताल हो. कसं ऐका, भावानं. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयार. भाव धरा हळुवारपण चित्ताशी सौम्यपणानं हळुवारपण चित्तानं या. हे शब्देवीन संवादी जे आई लेकराची भाषा शब्देवीन असते. पहा, प्रेमाची भाषा डोळ्यानं असते, शब्देवीन असते. भगवंताबद्दल प्रेम अंतःकरणामध्ये जिव्हाळा निर्माण व्हायला शब्देवीन संवाद पाहिजे. ते शब्देवीन संवादी जे इंद्रिया नेनता भोगीजे बोलाधी ढोंगीजे प्रमेय जैसे भ्रमर परागुनीती परी कमळ दळे नेनती तैशी परी आहे सेविती ग्रंथी. त्याच्यात काय भरलेलं आहे का आपुला ठाऊन सांगिता अलिंगे चंद्रू प्रगटता अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे ऐसे गंभीरपणे शिरावले अंतःकरणे अखिलात गोष्टी जाणे मानू ये. अहो अर्जुनाची ये पांती कसं ऐकायचंय. अरो अर्जुनाची ये पांती जे परशनीया योग्य होती ती कृपा करून संती अवधान द्यावे. तिथं पण आले पा अवधान चले दिजे. इथं असं या अध्यात्मामध्ये परमार्थ चिंतनामध्ये अवधानाशिवाय काहीही नाही. आमचं अवधान प्रपंचात आहे. काही मिळतं का, आमचे कल्याण कसं होईल, आमचं म्हणजे आमच्या संसाराचं कल्याण, याच्यावरच सगळं अवधान. बर, सगळं अवधान कशावर अवलंबून आहे. हे केलं तर पाप, ते केलं तर पुण्य, आमचं केलं तर काय वाटलं. लोकेशन आणि विश्लेषण ह्याच्यामध्येच आमचं जीवन बरबाद होऊन चाललंय. सगळी लोकांची लोक तुझ्या काय बापाचं केलं, लोक काय म्हणतील, लोक कोणाला नाव ठेवणार नाही. तो तुझं बघ ना, काल सांगितल्याप्रमाणे आज अहो अर्जुनाची पांती जे परिसनिया योग्य होती ती कृपा करून संती अवधान द्यावे. इथून पुढे या कथेला अवधान द्या. हे सलगीन्या म्हणितले प्रेम आणि आदरपूर्वक म्हणितले. हे सलगीन्या म्हणितले चरणाला, तुमच्या चरणा लागून विनंती केलेली आहे. हे चरणा लागून विनंती प्रभू सकोल हृदया फुले मनोनिया. जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले तरी बोबडी वाचा तरी अधिकाची विषयांचा संतोष आधी. मायबापाला काय लेकराचं बोबडं बोलणं सुद्धा किती आनंद वाटतो. आणि आमच्या सद्गुरुनाथाला का वाटणार नाही. आम्ही जाणून घ्यायला तयार नाही सद्गुरुनाथ कोण आहेत. असो तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी उणे सहज उपहासाला पराळू काही परी अपराधू तो अनेक आहे. जे मी गीतार्थ कवळू पाहे ते अवधारा जिंकुलाये मनोनिया. हे अनावरण विचारिता वयाची दिवसा उपनला चित्ता
एरवी भानुतेची काय खद्योता शोभाधी ही चिठी भूषण तू टांचुवरे बाप सुये सागरी नेन तू तया परी प्रवर्ते यथा ऐका आकाश जिबसावे तरी आणि त्याहुनी थोर व्हावे म्हणून अपारू हे अवघे अगवे निर्धारिता या गीतार्धाची थोरी स्वये शंभू विवरी जयत भवानी प्रश्न करी चमत्कारोणी येत हरू म्हणजे निनगे देवी जैसे का रूप तुझे स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा गुरु तो स्वय सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला ऐसे जे आघात जेथ वेदावती वेद ते अल्पमी मंद काही होय हे अपार कैसे ने कवळावे महातेज कवने धवळावे गगनमुखी सुवावे मशके केवी परी येतासे एक तू अधारू तेने बोले मी सधरू जे सानुकूल श्री गुरु ज्ञान देव म्हणे एरवी तरी मी मूर्खू जरी झाला विवेकू तरी संत कृपा दीपकू स्वजोडू असे ज्ञानेश्वर महाराज स्वतःला इतकं मूर्ख समजून घेतात आमच्या काही कुठं व्यवस्था आहे हो काय असं लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिचित आहे ही मृत ही जीवितला आहे अमृत सिद्धी जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुखिया ही अति भरते येत वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही जयाचे काम धेनु माये तयाची प्राप्य काही आहे म्हणून मी प्रवर्तो आहे ये ग्रंथी तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमचे जिनवितसु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज या 80 पर्यंत घेतलेल्या आहेत आणि पहिल्या ओळीवर थोडं विवेचन करा असं आदेशित आहे असो काल झालं काल विवेचन झालं काल आपण आज ज्ञानेश्वरी सुरू केली माझ्या मुलीच्याच घरी होतो आजही मुलीच्याच घरी आहे पण दुसऱ्या मुलीच्या घरी मला आम्हा दोघांचा भाऊ हे आहे एकत्रच कुटुंब पद्धतीत भावाच्या आणि मुलाच्या माझ्या मिळून अशा मुली आहेत तिन्ही मुली पुण्यात आहेत त्याची एक काल झालं आज तुमच्याकडे उद्या तर दुसरीकडे जायचं आहे असो तो विषय नाही ओम नमो जियाद्या ओम नमो जियाद्या वेद प्रदीपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा का आपण विवेचन करताना सद्गुरुनाथांनी आत्मरूप गणेश आमचं आत्मरूप हेच गणेश आहे आमचं आत्मरूप जर गणेश आहे तर मग बाकीचं मी कुठे आहे मी कोण आहे मी देह मी कर्म करता मी ज्ञानी मी विषय भोक्ता मी देह मी कर्म करता मी ज्ञानी मी विषय भोक्ता ऐशी जे देहात्मता दृढबद्धता तया नाव हा जो विषय आहे मुमुक्षु आहे साधक यांचा आहे बद्धतेचा नाही बद्धांची लक्षणं वेगळी आहेत काय आहेत त्यांचा पक्का ठाम समज आहे मी देह आहे मी कर्म करता मी ज्ञानी आहे मी विषय भोगता याच्या पलीकडे का का कारण आम्ही भोगण्यासाठी आलेलो आहोत कालच परवाच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की आम्हाला आकार जो मिळालाय कोणी दिलेला नाही मांसाच्या गोळ्याला फुटलेले हातपाय हे विनाकारण आकाराला आलंय का कारणाचं आलंय हे निश्चित आहे ह्याच्यात काही दुमत कोणाशी असण्याची गरज नाही बर विनाकारण जर आलं नाही कारणाचं जर आलंय तर कोणत्या कारणास्तव आलंय जन्मजन्मी आणि कर्तेपणानं करून ठेवलेल्या कर्माची फळ भोगण्यासाठी भगवंतानं आमच्यावर कृपावलोकने पाहून हा देह दिलेला आहे आम्हाला भगवंताची कृपा
झाली की अरे माझं लेकरू इतकं फिरायला लागले 84 लक्ष योन्या तेच फिरायला लागले. पुढे झाली याची परीक्षा. आता आपण ह्याला काय करू, संधी घेऊ. यलोकीचा देह देव इच्छिता दीप आहे. धन्याने जन्मालो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने भगवंताची ज्या वेळेला आम्हाला हा नरदेह दिला जात असतो त्यावेळेला काय इच्छा असते की ह्या आयुष्याचा वापर करून आयुष्याच्या साधने सदच्चिदानंद पदवी त्यानं मिळवावी. आम्ही फार हुशार होतो. आणि इतके हुशार भोगात लुप्त होऊन गेलेलो होता आणि आम्हाला भोगच फार महत्वाचा. सगळ्या भोगाशिवाय आमच्या डोक्यामध्ये काहीच येत नाही. समर्पण गेलं खड्ड्यात. समर्पण तर माहितीच नाही हो. अहो इथं आम्ही आमचा स्वतःचा विचार कर असं सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी. अंतःस्करण जर गणेश बसलेला आहे तर मग मी कुठं बसला, कोण आहे मी कवन पाहते तुला, मी कवन आहे. माणसाच्या गोळ्याला फुटलेले हातपाय जरून मी आहे. वस्तुस्थिती आम्ही जाणत नाही. प्रत्यक्ष प्रमाण आहे ते. मांसाच्या गोळ्याला फुटलेले आईच्या गर्भातून आम्ही 9 महिन्यानंतर बाहेर पडतो. आधी मांसाचा गोळा असतो. 9 महिन्यामध्ये त्याला प्रक्रिया होऊन आतमध्ये रट 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 शिस्त. खरं दुःख गर्भवासाच आहे हो, बाकीचं दुःखच नाहीये. आणि तेच खरं दुःख आम्हाला जाणवत नाहीये जोपर्यंत आम्ही गर्भामध्ये असतो. कोहम कोहम, आता मी पुढे इथे येणार नाही देवा, ह्याच्यातून सोडव. आता मी पुढे इथे येणार नाही देवा. आणि बाहेर पडलं की कुणी म्हणलं, मी तर म्हणलोच नाही, मी तर म्हणलोच नाही, असं रडत आहे. खरं दुःख कोणतं आहे हो, गर्भवासाचं आहे. त्याचा प्रश्नच पडत नाही कोणाला. आम्हाला तर पडतच नाही हो. बाकी कुणाला पडत असेल तर भाग्यवान नाही, पण मला तर पडला नव्हता बरेच दिवस. मग असा जो गर्भवासाचं दुःख जर दूर करायचं असेल तर जन्म मरणाचे जर व्हावं लागेल. पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जठरे जठरजनम. जन्मल्याबरोबर धारण काय केले तुम्ही, असं जे मी धारण केलेलं ते कोण कुठं बसवायचा. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओळीमध्ये म्हणतो, ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा आत्मरूपा देवा तूच गणेशू. सिद्धांतपूर्वक छत्तीसपणे सांगतात ते. कोण आहेत ज्ञानेश्वर एवढे छत्तीसपणे सांगणारे. ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजे ज्ञानेश्वर आहे. नामाला फुटलेले हातपाय म्हणजे नामदेव आहे. शांतीला फुटलेले हातपाय म्हणजे एकनाथ महाराज आहे. ब्रह्माला फुटलेले हातपाय म्हणजे तुकाराम महाराज आहे. चुकिता तू गणेश ब्रह्म चुकासी आले मनोनिमेश्वरी चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती तुकारामाच्या आरतीमध्ये लिहिलेला आहे. हातपाय फुटले असं एवढंच ते आमचा योनी संभव आहे, त्यांचा अयोनी संभव आहे असं समजू आपण. ते ब्रह्म आलं आणि तुकाराम महाराजांच्या रूपानं आकाराला आलं. तसं ज्ञान आलं आणि त्या ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजे कोण, ज्ञानेश्वर. मुक्तीला फुटलेले हातपाय म्हणजे मुक्ताबाई. निवृत्तीला फुटलेले हातपाय निवृत्तीला. कर्माला सकाम कर्म निष्काम कर्म सोपान. भक्ती मार्ग बहु सोपा पुण्य नागवली पापा येणे जाणे खेपा येणे तरती. भक्ती मार्ग बहु सोपा पुण्य नागवलिया पापा. असं आम्हाला जर येणे जाण्यात खेपा जर दूर करायची असेल तर भक्ती करावी लागेल. आता भक्ती कोणाची करावी पहिल्या विवेचनामध्ये सांगितलंय की इथं सद्गुरुनाथाशिवाय दुसरं कोणीही नाही. सद्गुरुनाथ कधी मिळतेलो तर आमच्या कुलदेवतेची कृपा झाली तर कुलदैवतच सद्गुरूच्या रूपानं तुमच्याकडे येते ना, मी तुम्हाला प्रकाशित करते आणि तिथं घेऊन जाते.
आणि मग सद्गुरुनाथ तुम्ही कशी सेवा करता, साधना कशी करता, किती समर्पित होता, त्याच्या अनुषंगानं कृपा करतात. पहिली कृपा ग्रंथ कृपा होते, आशीर्वाद देतात. ओवी वाजली की प्रकाशित होता. अर्थ काढायची गरजच नाही, अर्थ काढून आम्ही जीवनात द्यायचाच नाही आपल्याला. प्रकाशित झाल्या पाहिजे. मला असंच झालंय का अभंगाच्या बाबतीत. शांत चरण लागत सहज वासनीची बीज जळून जाय, मग राम नामे उपजयावरी सुख घडोघडी वाढू लागे, कंठे प्रेम दाटे नयनी लोटे हृदय प्रगटे राम रूपा, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे ते पूर्व. प्रश्न असा पडला माझ्यासोबत सर, विचार करता करता, की संत चरण लागत सहज कसं लागल. संत आलेच म्हणून आम्हाला कळल्यानंतर आम्ही लगबगीने जळू पाया पडू हो, ठीक आहे ना. इथं तसं नाही म्हणतात, मुद्दा म्हणून गेला म्हणजे सहज नाही ना. सहज संत खूप दिवस 3-4 महिने मला हा प्रश्न पडला होता, कसं भगवान सद्गुरुनाथा हे असं कसं, मला काही उकाला होईना, मला प्रकाशित होईना. नमो नमो करता करता विश्वनाथ करा ऐकून असतील सगळ्यांना ज्ञानेश्वरीचे मुख्य आहे ते. आमच्याकडे MIT आहे, त्यांचं मेडिकल कॉलेज आहे लातूरला. त्या मेडिकल कॉलेजमध्ये 1001 यज्ञ त्यांनी करायचं ठरलेलं होतं, आणि त्याप्रमाणे सामुग्री सगळी जमा केलेली होती त्यावेळेला. आमचे वडील असताना काय, आमच्या वडिलांचं हे सगळं आमच्या वडिलांचं आहे, माझं काही नाही. असो, मग आम्ही जात असताना आम्हाला निरोप लागला की असं असं 1000 येतं, उद्या इथं यज्ञ होणार आहे. आमचे वडील म्हणले भाविक कीर्तन का. अरे रमेश, मला रमेश म्हणतात, चल बरं आपण मध्ये जाऊन तर पाहू तयारी कशी झाली ते. आम्ही सगळे गेलो मध्ये. बघ, अभंगाचा प्रकाशित कसा होता ह्याचा विषय चाललेला आहे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, त्या विषयावर चिंतन चालू आहे. आम्ही गेलो गोवामध्ये. मध्ये गेल्याबरोबर आमच्या वडिलांचं पेहराव, पटक, धोतर, हे कीर्तनकाराचा पेहराव, वारकऱ्यांचं पाहिल्याबरोबर ते पटकन आले, आमच्या वडिलांच्या पाया पडले. आणि त्यांनी भव्य मूर्ती होती, आमच्या तेजस्वी मूर्ती होती, सगळं अध्यात्माचं तेज होतं आमच्या वडिलांच्या चेहऱ्यावर. ते त्यांनी ओळखलं, कारण तेही साधक सिद्ध दशेतले विश्वनाथ कला. त्यांनी ओळखल्याबरोबर त्यांनी पाया पडले आणि हाताला धरून मध्ये घेऊन गेले. आम्ही त्यांच्या मागे मागे लोंढा मोरा मागे लांडून जसं जातो तसं गेलो, बसलो बाबा आम्ही त्या जिथं तयारी चालू, यज्ञ मांडणं, यज्ञाचे ते कुंड तयार करणं वगैरे चालू होतं, त्या ठिकाणी गेलो, बसलो. तर मधून एक काळा कठीण माणूस आला, थोडासा तरी गोरा थोडासा, इतका काळा भिन्न, आणि आमच्या वडिलांच्या हाताला धरलं आणि सांगितलं की तुम्ही यांच्या हाताला स्पर्श करा. आमच्या वडिलांनी आमचे जे काळाच भिन्न माणूस होता त्याच्या हाताला स्पर्श केला आणि टाका म्हणजे स्पर्श करू. काय मधुर, साखर तरी गोड आहे हो. मधुर स्पर्शाची चव इतकी मधुर, आणि त्यांचं अंग बर्फासारखं थंडगार. आणि त्याला आणि आम्हाला सगळ्याला सांगितलं तुम्ही स्पर्श करून. आम्ही पाहिलं, आमच्या हाताची चव 4 दिवस गेली नाही. काय त्यांनी सांगितलं, कोण आहे, प्रत्यक्ष दत्तप्रभूंचा प्रसाद मिळालेला, साक्षात्कार झालेले साधू संत महात्मे. तिथं प्रकाशित झालं, संत चरण लागता सहज वासनेची वीज जळून जाय, आणि त्या ठिकाणी सहजतेनं मग राम नामे उपजया वडी, सुख घडोघडी वाढू लागे, कंठे प्रेम दाटे नयनी निरोलोटे हृदयी प्रगटे राम रूप, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठते पूर्व पुण्य. हे सांगायचा दृष्टिकोन असा की आम्ही जे इथं आलोय कशासाठी आलोय, तर भोग भोगण्यासाठी आलेलो आहे. कशाचे भोग, मागे जन्मोजन्मी करून ठेवलेल्या कर्तेपणाच्या भूमिकेतून कर्म, आणि त्यापासून निष्पन्न झालेलं पुण्यात्मक असेल पापात्मक असेल, जे कोणतं जे परिणामकारक कर्म आहे त्याचे परिणाम, त्याचे भोग भोगण्यासाठी भगवंतांना आमच्यावर कृपा करून हा मला नरदेह दिलेला आहे. आणि भगवंताची अपेक्षा अशी आहे की या नरदेहाच्या योगानं माझ्या लेकरानं सच्चिदानंद माझ्या स्वरूपाशी एकरूप व्हावं. मग भगवंताने अनेक, अहो आमच्या याला उपाध्या असं म्हणतात.
या उपाधी माझी चैतन्याचे सर्व ते तत्वज्ञ थोर संत स्वीकारिते. या उपाधीमध्ये चैतन्य आहे. ते चैतन्य सद्गुरुनाथ ज्ञानेश्वर महाराज सांगतात. काय चैतन्य आहे? ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या, ज्याचं प्रतिपादन वेदांनी केलेलं. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देव तूच गणेशू. अरे इथं तर बसलंय सगळं. आम्ही सगळ्या जगात फिरतायला लागलो. कोण कुठं जाईल याचा नियम नाही. कशाला? जे बद्ध आहेत त्यांचा विषयच नाही ना, त्याच्याबद्दल बोलणंच नाही. बोलणं विषय फक्त मुमुक्षू बद्दल आहे सध्या. मुमुक्षू कुठे हिंडे, काय केलं म्हणजे मी फक्त हिंडलो, कसं करू, काय करू, कुठं जाऊ, कोणत्या देवाला शरण जाऊ, कोणाच्या पाया पडू. आम्ही समस्त ही धांदोळीले कार इतके काढले सुभान संदावे आपुले विहित कर्म. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? आम्ही सगळं धांदोळलो, जगत सगळं पालत घातलं. योग याग विधी सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म भावे विन देव न कळे संदेह गुरुजीना अनुभव कैसा तपे विन दैव तैद्य प्राप्त गुजयेन हे तो कोण सांगे. ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुण पाय. साधूच्या संगतीत जा. कलियुग आहे. या कलियुगामध्ये बाकीचे जे मार्ग आहेत ते बाधित केलेले आहेत, मोडलेले आहेत असं म्हणतात. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. दुस्तर म्हणजे योगाची वाट, सूक्ष्म म्हणजे कर्माची वाट. कर्म मार्ग मोडीत काढलेला आहे आणि योग मार्ग मोडीत काढलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी, मौलींनी मोडीत काढलेला. आणि ते काय म्हणतात? केला भक्ती मार्ग केला राजभार भक्ती मार्ग. हा भक्ती मार्ग केला. भक्ती हा इथं नेक आहे हो. नेक ही भक्ती म्हणजे काय? भक्तांचे जाणा जे देही उदास. भक्तांचे जाणा जे देही उदास गेले आशा पाश वारून निवृत्त व्हावं लागतं. निवृत्त व्हावं लागतं. किती वाजले? वेळीचं बंधन आहे. किती वाजले? 33. अरे आपला वेळ बराच झाला. असो, अर्धवट जे राहिलेला आहे आपण ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सत्वद्या आत्मरूपा देवा तुझ गणेश सकला समती प्रकाश म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो जे. ह्याच जे राहिलेला पार्ट आहे आमचे, आपण कुठपर्यंत आलो? हृदयस्थ आत्मरूप देवाचं असताना आम्ही जो मी बसवलेला आहे तो कुठं बसलेला आहे, कसं केलेला आहे याच्याबद्दल विवेचन चालू आहे. त्याच्या संदर्भानं कर्म मार्ग, योग मार्ग, भक्ती मार्ग. भक्ती मार्गामध्ये भक्त कोणाला म्हणावं? भक्तांचे जाणा जे देही उदास गेले अशा पाच निवडून इथपर्यंत आलो. माझ्या संध्या लक्षात आलं नसेल तर मुळे ताई, नाही नाही, मुळे चालू दे ताई दादा, काही हरकत नाही म्हणून थांबले मी. तसं काही नाही प्रॉब्लेम. ऐका ऐका ऐका. आपण घेऊ ना पुढच्या गुरुवारी. आपल्याला हरकत. जो वेळ दिला त्या वेळेतच पूर्ण करू जाऊ आपण. बरं का? बरोबर. आपण ठीक. अजून हे ओळी झालेली नाही. ही ओळी झाल्यानंतर मी सांगेल की आपण आता पुढच्या ओळीकडे चलू. बरं का? चालेल. हो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अपराध क्षमाता केला पाहिजे, गृह केला पाहिजे. अबद्ध सुबद्ध गुण वर्णिले तुझे न कळेची टाळी नावा जला कैसा गृहा वाजला कैसा. अस्ताव्यस्तपणे ना झाला भरपैसा. नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर, नाही कंठ सुस्वर. झाला नाही बराबाचे वर्ण उच्चार. निरंजन म्हणे तुझे वेडे वाकुडे, तुझे वाकुडे. गुणदोष न लावा सेवकाकडे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांनी क्षमा करावी लहान मोठे शब्द गेलेले असतील तर. माझा उद्देश तुम्हाला काही सांगायचे करायचा नाही. मी तुम्हाला ज्ञानार्जन करू शकत नाही. मी लहान माणूस आहे, क्षमा करा सगळ्यांनी मला. काही क्षमे जास्ती झाला.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ. असो. कोणाला बोलायची इच्छा आहे का? हो हो हो, शकुंतला ताई बोलतायत. बोला ताई. ताई, मी म्हणू का? आज शुक्रवार आहे, व्यंकटेशाचा गजर. अच्छा अच्छा अच्छा, बर बर बर, म्हणा ताई, हरकत नाही. मिनिटाचं आहे. हं? बर, मला वाटलं की ज्ञानेश्वरीवर बोलतायत काय की तुम्ही. नाही नाही, एवढे छान बोलते त्याच्यावर आणखी नाही बोलायचं काय. बर बर. हो, हो, खूप हो. छान सांगतात, आणखी काही बोलायचं राहिलं नाही महाराज. बरोबर, छान हा? बोलतायत, खरंच आहे. हं. नाही नाही, ऐका ना. एक हं. विषय ऐका. हे मनोरंजन नाहीये. नाही ना. ह्या कानाने ऐकून ऐकायचा सांगतो. ह्या कानाने ऐकून हे आतमध्ये हृदयात बसवा आणि चिंतन करा. मी कवना हं. पाठ तुला कवनाचा काही झाला या निवृत्तात. कोण आहे मी? कशाचा अहंकार धरलाय? कशासाठी धरलाय? बरं, ते अहंकार धरून काय मिळवायला लागलोय मी? उद्या काय होणार आहे? मसनात जाणार आहे उद्या. काही राहणार नाही. मरे खरी. एक त्याचा दुजा शोक वाहे. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे. अकस्मात तोही पुढे जात आहे. आज आमचे वाडवडील पंजोबा खापर पंजोबा काय जे असतील ते सगळे गेलेले आहेत. आम्ही त्याच मार्गाने आहेत. इथल्याचा अभिलाषा किती ठेवायची हे पहा ना. अहो, जिथं देह कामता नाही तिथं बाकीचा विषय संपला. म्हणून बोला, होऊ द्यायचं, होऊ द्या. बरं. चालेल, बोला शकुंतला ताई, बरं, म्हणा. मी 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 रजा घेऊ का आता? हो हो दादा, चालेल. छान म्हणलं बरं, अव- हो. हो, अवधूत छान. चिंतन तुझे दत्त. मी रजा घेतो आता. हा? गजर होतो कशाचा, या महिमा त्याच्या नावाचा. माझ्या व्यंकटरमणाचा हो, माझ्या लक्ष्मी रमणाचा. लांब लांबुनी लोक येती, बारी मध्ये उभे राहती. घेण्याला दर्शनाचा हो, माझ्या व्यंकटरमणाचा. गजर होतो कशाचा, महिमा त्याच्या नावाचा. माझ्या व्यंकटरमणाचा हो, माझ्या लक्ष्मी रमणाचा. नाना परीचे अलंकार, त्यावर शोभे चंद्रहार. मुकुट त्यांच्या रत्नाचा हो, माझ्या व्यंकटरमणाचा. गजर होतो कशाचा, महिमा त्यांच्या नावाचा. माझ्या व्यंकटरमणाचा हो, माझ्या लक्ष्मी रमणाचा. नवरात्रामध्ये निघे रथ, त्यावर बैसे श्रीनिवास. थाट त्यांच्या पालखीचा हो, माझ्या व्यंकटरमणाचा. गजर होतो कशाचा, महिमा त्यांच्या नावाचा. माझ्या व्यंकटरमणाचा हो,